नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सांगलीवाडी ते कदमवाडी रोडवर आज खुनाची घटना घडली। अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात दत्ता सुतार नामक युवकाचा मृत्यू। खोटी कागदपत्र देऊन 2 घरं लाटल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा, काही तासातच जामीन मंजूर। कोकाटे शिक्षेला वरच्या कोर्टात आव्हान देणार। 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता। शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटे यांचं पद धोक्यात। अंजली दमानिया यानंतर भाजप आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीचा प्रस्ताव, राजीनामा देण्याची मागणी। अंजली दमानिया यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे। धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण। जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी दमानिया विरोधात फौजदारी याचिका दाखल करणार। आरोपांच्या भोऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान। 2 मिनिटही नीट बोलणं मुश्किल, ट्विट करत स्वतःच दिली माहिती। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग। विशेष पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी, साथीदारांचा प्रत्यक्षदर्शीची चौकशी। मी आता धक्कापुरुष झालोय, फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। एक द्यायचा आहे तो धक्का एकदाच द्या, असं म्हणत ठाकरेंच्या मिशनवरून टीका। लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष। दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार। पात्र महिलांनाच लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी। गोरेगाव जे मार्ग पोलीस ठाण्याला धमकीचा ईमेल। शिंदे यांची गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी। एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी होणार। ठाकरेंच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।